Good afternoon, students. Welcome all of you to our online class. In the last period, we have studied Nujo's project and the pointers, which are pointer number 1 to 6. आपण इथे विद्यार्थी मित्र नुजोज प्रोजेक्टची उजळणी करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे, मागच्या तासिकेला आपण शिकलात की मंगळ ग्रहावरून नुजो येतो, अक्षयला भेटतो, अक्षयशी तो संवाद साधतो. अक्षयला म्हणतो की मला तुझी मदत हवी आहे, मलाही माझ्या शाळेमध्ये एक प्रोजेक्ट दिलेला आहे. तो प्रोजेक्ट आहे ह्यूमन बॉडी पार्ट्स वरती आणि मला ते ह्यूमन बॉडी पार्ट्स चा प्रोजेक्ट करायचा आहे. तर आय नीड युअर हेल्प, म्हणजे मला तुझी मदत आहे. त्यावर अक्षय म्हणतो येस ऑफकोर्स मी मदत करतो, बिकॉज ऑफ आय हॅव मेनी चार्ट्स, आय हॅव मेनी बुक्स, अ टॅबलेट, अ मॉडेल्स. तर हे सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, तर मी तुला निश्चित मदत करतो. आणि मग एक मॉडेल मानवी चेहऱ्याचं अक्षय नुजोला दाखवतो. नुजो त्याचा थोडासा स्टडी करतो, अभ्यास करतो. अक्षय मानवी चेहऱ्याच्या वेगवेगळ्या अवयवांना काय म्हणतात इंग्रजीमध्ये ते सांगतो. नंतर ह्यूमन बॉडी पार्ट्स यासाठी इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या अवयवांना काय म्हणतात तेही एका मॉडेलच्या साहाय्याने अक्षय नुजोला दाखवतो. त्याचबरोबर नुजोची जिज्ञासा थोडीशी वाढते आणि तो म्हणतो अक्षयला की जसं मानवी शरीराचे अवयव हे जसे मला तू आता दाखवलेस, त्यांची वेगवेगळी नावं सांगितली इंग्रजीमध्ये, तशी भूतलावरती पृथ्वीवरती अजूनही काही लिव्हिंग क्रिएचर्स किंवा लिव्हिंग थिंग्स आहेत, त्यांच्याबद्दलही माहिती सांग. तर अक्षय म्हणतो ठीक आहे, दॅट इज नथिंग सिम्पलर. आणि मग तो एका हत्तीचं चित्र दाखवतो. हत्तीचं चित्र दाखवल्यानंतर हत्तीच्या सोंडेला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, तर ट्रंक म्हणतात. हत्तीच्या पुढील 2 पायांना काय म्हणतात, तर फोरलेग्स किंवा फ्रंट लेग म्हणतात. हत्तीच्या मागील पायांना काय म्हणतात, हाइंड लेग म्हणतात. हत्तीच्या शेपटीला काय म्हणतात, तर आम्ही हत्तीच्या शेपटीला इंग्रजीमध्ये टेल म्हणतो. त्यानंतर अक्षय एका बैलाचं चित्र दाखवतो. बैलाला जे शिंग असतात त्यांना आम्ही हॉर्स म्हणतो. बैलाच्या पायांना ज्या नख्या त्यांना आम्ही खूर म्हणतो. या खुरांना इंग्रजीमध्ये हूज म्हणतात. त्यानंतर अक्षय पुन्हा एक मॉडेल दाखवतो. ते मॉडेल म्हणजे सिंहाचं असतं. मग ते सिंहाचे जे पंजे आहेत त्या पंजांना आम्ही पॉज म्हणतो. सिंहाच्या ज्या लांब लांब मिशा असतात त्या मिशांना आम्ही व्हिस्कर्स म्हणतो. त्यानंतर सिंहाला जी आयाळ असते त्या आयाळीला आम्ही मेन म्हणतो. जसे भूतलावरती जमिनीवर राहणारे जे प्राणी आहेत, तसे आकाशात उडणारे सुद्धा काही पक्षी आहेत. पण या पक्ष्यांपैकी अक्षय एका चिमणीचं मॉडेल त्या नुजोला दाखवतो आणि मग तो सांगतो की हे एक पक्षाचं मॉडेल आहे. आम्ही या पक्षाच्या चोचीला इंग्रजीमध्ये बीक किंवा बिल म्हणतो. त्याचबरोबर पक्षाला जे पंख असतात त्या पंखांना आम्ही विंग म्हणतो. त्याचबरोबर पक्ष्यांना जे पिसं असतात त्यांना आम्ही इंग्रजीमध्ये फेदर्स म्हणतो. आणि पक्ष्यांना ज्या नख्या असतात त्यांना आम्ही क्लॉ म्हणतो. हे सगळं त्याला दाखवत असताना तो एक पुस्तक घेतो. पुस्तकामध्ये एका गोगलगाईचं चित्र असतं आणि तो म्हणतो की मला माहिती आहे या गोगलगाईच्या वरचे जे भाग आहेत त्यांना काय म्हणतात, अँटिना म्हणतात. तर अक्षय म्हणतो बरोबर आहे. आणि तेवढ्यात तो ज्या स्पेसशिप मधून आला होता त्या स्पेसशिपचा बझर वाजतो आणि तो म्हणतो माय टाइम इज अप, माझा टाइम इथं संपलेला आहे आणि मला जावंच लागेल. गुड बाय करून नुजो पुन्हा आपल्या
घराकडे जातो. त्याच्या या टॉपिकशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होत्या किंवा पॉइंटर्स होते त्यापैकी नुजोम काही चित्र काढतो, प्रोजेक्टच्या संदर्भातले काही प्राण्यांचे चित्र काढतो, पक्ष्यांचे चित्र काढतो. त्यामध्ये तो हत्तीचं चित्र काढतो, एका बैलाचं चित्र काढतो, पक्ष्याचं चित्र काढतो आणि माशाचं चित्र काढतो. यामध्ये तो हत्तीचं चित्र काढत असताना, नावं देत असताना, लेबलिंग करत असताना तो चुका करतो. बैलाचं चित्र तो काढतो, त्याच्या ज्या हॉर्न्स असतात त्याला आपण शिंग म्हणतो, त्यांना तो टस्क म्हणतो. त्यानंतर पक्ष्याला तो अँटिना काढतो, नंतर माशांना तो विंग काढतो, त्यानंतर माशांना इयर काढतो. तर अशा ज्या काही छोट्या छोट्या ज्या चुका हा नुजो करतो त्या आपण पहिल्या पॉइंटरमध्ये पाहिजे. नुजोला जो प्रोजेक्ट दिलेला असतो त्या प्रोजेक्टच्या संदर्भात त्याची उजळणी व्हावी, त्याचा सराव व्हावा म्हणून हा जो नुजो आहे हा प्रश्न उत्तराच्या साह्याने एक त्याचा सराव करतो. तो जो सराव आपण पॉइंटर नंबर 2 मध्ये पाहिला. त्यानंतर पॉइंटर नंबर 3 मध्ये एका रोपाचं चित्र दिलं होतं. या रोपाच्या भागांना इंग्रजीमध्ये काय काय म्हणतात तेही आपण पॉइंटर नंबर 3 मध्ये पाहिलं. फूल असेल तर फ्लावर, कळी असेल तर बर्ड, फळ असेल तर फ्रूट, त्यानंतर देठ असेल तर स्टेम, मुळं असतील तर त्याला रूट्स म्हणतो आणि पानं असतील तर त्याला लीव्ज म्हणतो. फळ जर कापलं तर त्यामध्ये जो गर असतो त्याला फ्लेश म्हणतो आणि बिया असतात त्याला आम्ही सीड्स म्हणतो. हे पॉइंटर्स हा जो होता हा आपण पाहिला. त्यानंतर थोडासा वेगळा लर्निंग अबाउट लँग्वेज, थोडंसं भाषेविषयीचं आपण इथं शिकलो. त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की वाक्याचे 4 प्रकार पडतात. त्या वाक्याच्या 4 प्रकारांची उदाहरणं सुद्धा आपण त्या पॉइंटमध्ये किंवा या भागामध्ये या घटकामध्ये शिकलो. त्यामध्ये पहिला वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी वाक्य, त्याला आपण इंग्रजीमध्ये स्टेटमेंट म्हणतो. दुसरा वाक्याचा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य, त्याला आपण क्वेश्चन्स म्हणतो. तिसरा वाक्याचा प्रकार आज्ञार्थी वाक्य, त्याला आपण कमांड्स किंवा ऑर्डर्स असं इंग्रजीमध्ये म्हणतो. आणि चौथा वाक्याचा प्रकार आहे उद्गारवाचक, त्याला आपण इंग्रजीमध्ये एक्सक्लेमेशन असं म्हणतो. हेही आपण शिकलो. त्यानंतर पॉइंटर नंबर 4 कडे आल्यानंतर आपल्याला पुन्हा तारा आणि ताराचे मित्र सगळे भेटतात. मग त्यामध्ये तो मिठू असतो, बिटू असतो, कुकू असते, मिया असते, त्यानंतर पॅडीबी असतो, टोटो असतो. ही सगळी एका झाडाखाली वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात आणि त्याच वेळेला ते काही संवाद करतात. ते संवादही आपण या पॉइंटर नंबर 4 मध्ये पाहिले. आणि 5 नंबरच्या पॉइंटरमध्ये आपण पुन्हा अल्फाबेटिकल ऑर्डर्स, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, ते जे शब्द दिले होते तेही आपण कशा पद्धतीनं अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ठेवायचे तेही आपण पॉइंटर नंबर 5 मध्ये शिकलो. आणि 6 नंबरचा जो पॉइंटर होता दॅट इज अ पॉइंटर नंबर 6, यामध्ये तुम्हाला आवडत असलेलं एखादा पक्षी किंवा एखादा प्राणी त्याचं चित्र काढायचं आणि त्या प्राण्याचं किंवा पक्ष्याचं जर चित्र काढलं असेल तर त्याच्या विविध भागांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला त्यामध्ये लेबलिंग करायचं होतं. तेही तुम्ही आपण तिथे अभ्यासलं आणि त्या प्राण्याचं किंवा पक्ष्याचं जे चित्र काढलं असेल त्याचं थोडक्यात वर्णन 3 ते 5 वाक्यामध्ये आपल्याला तिथे करायला सांगितलं होतं. अशा पद्धतीचा होमवर्क मी मागच्या तासिकेला आपणा सर्वांना दिला होता. तो तुम्ही केला असे मला ते दिसतं आहे. आणि म्हणून टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू टॉपिक दॅट इज 1.6 ग्रँडपा टेल्स अ स्टोरी. म्हणजे इथे आजोबा गोष्ट सांगतात. सो नाउ डिअर स्टुडंट्स, open your book and see the page number 18, that is 1.6 grandpa
टेल्स अ स्टोरी. आजोबा गोष्ट सांगतात. Now listen it carefully. Grandfather was telling a story to Ronak and his friends. Grandpa says, once upon a time, near the water's edge. Ronak says, excuse me, Grandpa, what is an edge? Grandpa says, my dear boy, allow me to complete this sentence. Once upon a time, a camel and a jackal lived by a river near the water's edge. And on the other side of the river, there was a village with fields and farms. Now, can anyone help Ronak with the word edge? Ishan says, let me guess. Is it the border or the line where one thing stops and another begins? Grandpa says, you are right. Now, the jackal was very clever. He tried to play a trick on his friend Camel, who was happily munching away. Radhika says, Grandpa, could you please repeat the last phrase? Grandpa says, happily munching away. The camel was happily and slowly eating or munching away his food. Children says, oh. Grandpa says, the jackal began to tempt him to go for a sugarcane treat. Vidya says, pardon, Grandpa, I didn't get the last words. Could you repeat those? Grandpa says, a sugarcane treat. Vidya says, sorry, Grandpa, but I did not understand the phrase a sugarcane treat. Grandpa says, a treat is something special that one enjoys. The jackal wanted the camel to go with him to the sugarcane field. Akshay says, can I explain further? The jackal and the camel were going to eat and enjoy the sugarcane from the farmer's field. Radhika says, why everyone will enjoy a sugarcane treat? Grandpa says, yes, you have understood the meaning of the treat. Gauri says, please continue. Grandpa, let's listen to the story. But tell me please, does it mean that they were going to steal from the farmer? Shreya says, maybe, but let's listen to the story. Grandpa, let's please have a questions later. Dear students, you listen the story very well. I will explain the story line by line, but before that, I would like to clarify some points here. It is the best piece of conversation which is happened between grandfather and Ronak and his friends. विद्यार्थी मित्रो, तुम्ही गोष्ट नीट ऐकली, परंतु मला इथे काही पॉइंट्स तुम्हाला शेअर करायचे आहेत, डिस्कस करायचे आहेत. पहा, पेज नंबर 18 वरती रोनक, राधिका, विद्या आणि अक्षय यांच्या चित्रांच्या समोर झिगझॅग लाईन दिलेली आहे. ह्या झिगझॅग लाईनचा अर्थ काय आहे, तोच खरा अर्थ आपल्याला या कॉन्व्हर्सेशनच्या घटकामधून आपण इथे शिकणार आहोत. आणि म्हणून आता मी हे जे कॉन्व्हर्सेशन आहे हे वाचतो, तुम्ही त्याकडे चांगलं लक्ष द्या आणि एक एक शब्द, त्याचा अर्थ, त्याचा उच्चार काय आहे तो तुम्ही समजून घ्या. म्हणून ग्रँडफादर वॉज टेलिंग अ स्टोरी टू रोनक अँड हिज फ्रेंड्स. आजोबा रोनक आणि रोनकच्या मित्रांना गोष्ट सांगत होते. ग्रँडपा सेज, सेज म्हणजे इथे ग्रँडपा या शब्दाच्या समोर 2 डॉट दिलेले आहेत. हे डॉट म्हणजे 2 टिंब, हे टिंब म्हणजे सेज, म्हणजे आजोबा म्हणतात. ग्रँडपा सेज वन्स अपॉन अ टाइम नियर द वॉटर्स एज. आजोबा म्हणतात, कोणे एकेकाळी पाण्याच्या काठाजवळ. असं म्हटल्याबरोबर रोनक
काय म्हणतोय? रोनक सेज, एक्सक्यूज मी ग्रँडपा, व्हॉट इज अन एज? तो आजोबांना मध्येच थांबवतो. त्यांचं जे बोलणं आहे ते मध्येच खंडित करतो. त्यांच्या बोलण्यामध्ये तो व्यत्यय आणतो आणि व्यत्यय आणत असताना रोनक मात्र आजोबांना काय म्हणतोय? एक्सक्यूज मी ग्रँडपा, व्हॉट इज अन एज? मला माफ करा. म्हणजे रोनक आजोबांची माफी मागतो आणि आजोबांना काय म्हणतोय? आजोबा, व्हॉट इज अन एज? एज या शब्दाचा अर्थ काय हो? एज, EDGE. ग्रँडपा सेज, त्यावर आजोबा म्हणतात, माय डिअर बॉय, अलाउ मी टू कम्प्लीट दिस सेंटेन्स. अरे माझ्या लाडक्या मुला, मला हे वाक्य तर पूर्ण करू दे. आणि आजोबा पुन्हा गोष्ट सांगायला सुरुवात करतात. वन्स अपॉन ए टाइम अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ड बाय अ रिव्हर. खूप खूप वर्षापूर्वी एका नदीच्या शेजारी एक उंट आणि एक कोल्हा पाण्याच्या काठाजवळ राहत होते. अँड ऑन द अदर साइड ऑफ द रिव्हर, आणि त्या नदीच्या दुसऱ्या काठावर, दुसऱ्या तीरावर, देर वॉज अ व्हिलेज. तिथं एक गाव होतं, विथ फील्ड्स अँड फार्म्स, की ज्या गावामध्ये खूप सारी शेत आणि शेतमळे होते. नाऊ कॅन एनीवन हेल्प रोनक विथ द वर्ड एज? आणि मग आजोबा रोनकच्या मित्रांना एक प्रश्न विचारतात. काय विचारतात? नाऊ कॅन एनीवन हेल्प रोनक विथ द वर्ड एज? अरे आता तुमच्यापैकी रोनकला एज या शब्दाचा अर्थ सांगायला कोणी मदत करू शकतं का? त्यावरती ईशान काय म्हणतो? ईशान सेज, लेट मी गेस. इज इट द बॉर्डर ऑर द लाईन वेअर वन थिंग स्टॉप्स अँड अनदर बिगिन्स? तर ईशान काय म्हणतो? लेट मी गेस. मला जरा थोडासा विचार करू द्या, मला थोडासा अंदाज बांधू द्या. लेट मी गेस मीन्स व्हॉट? अंदाज बांधू द्या. लाईन किंवा बॉर्डर या शब्दाचा अर्थ जिथे एखादी गोष्ट संपते आणि दुसरी गोष्ट सुरू होते. खऱ्या अर्थानं एज या शब्दाचा अर्थ इथे नदीचा काठ. तर ग्रँडपा त्यावरती काय म्हणतात? ग्रँडपा सेज, यू आर राईट. आणि ग्रँडपा म्हणतात, अगदी बरोबर आहे. नाऊ द जॅकल वॉज व्हेरी क्लेव्हर. आणि पुन्हा आजोबा आपल्या गोष्टीला पुढे सांगण्यासाठी सुरुवात करतात. तर ते काय सांगतात? द जॅकल वॉज व्हेरी क्लेव्हर. बरं का मुलांनो, तो जो कोल्हा होता तो कोल्हा फार हुशार होता. ही ट्राईड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड कॅमल. त्याचा मित्र कोण होता? उंट होता. त्या उंटाला युक्तीने फसवण्याचा तो प्रयत्न करीत होता. हू वॉज हॅपीली मंचिंग अवे, की जो उंट आपलं खाणं, आपलं जेवण आनंदाने चघळत होता, खात होता. असं ज्या वेळेला आजोबा गोष्ट सांगत होते, मध्येच पहा राधिका काय म्हणते? राधिका सेज, ग्रँडपा कुड यू प्लीज रिपीट द लास्ट फ्रेज? ती मध्येच पुन्हा आजोबांना थांबवते, मध्येच त्यांना व्यत्यय आणते. आजोबा गोष्ट सांगत होते आणि राधिकेने पुन्हा आजोबांना थांबवलं आणि काय म्हणते? आजोबा, तुम्ही जो तो लास्ट फ्रेज आहे किंवा जो शेवटचा शब्द आहे तो पुन्हा जरा एकदा मला समजून सांगता का? तर ग्रँडपा म्हणतात, हॅपीली मंचिंग अवे. म्हणजे हॅपीली मंचिंग अवे या शब्दाचा अर्थ तुला समजला नाही का? तर आजोबा पुन्हा गोष्ट कंटिन्यू करतात. द कॅमल वॉज हॅपीली स्लोली इटिंग ऑर मंचिंग अवे हिज फूड. जो उंट त्याचं जेवण अतिशय संथ गतीनं आनंदाने चघळत चघळत जेवण करीत होता, आपलं अन्न खात होता. मग त्यावरती सगळी मुलं म्हणजे चिल्ड्रन सेज ओ, आणि मग सगळी मुलं म्हणतात हा मंचिंग अवे, म्हणजे त्यांना तो अर्थ आता समजला. ग्रँडपा पुन्हा आपली गोष्ट कंटिन्यू करतात. ग्रँडपा सेज द जॅकल बेगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगर केन ट्रीट. आता इथे शुगर केन ट्रीट हा एक नवीन शब्द आलाय. शुगर केन ट्रीट म्हणजे काय? ऊसाची
मेजवानी. आणि या उसाच्या मेजवानीला जाण्याकरता तो कोल्हा आपला जो मित्र होता, तो मित्र म्हणजे उंट, या उंटाला भुरळ घालीत होता. लगेच विद्यानं पुन्हा आजोबांचं बोलणं खंडित केलं, आजोबांना थांबवलं आणि विद्या काय म्हणते, पार्डन ग्रँडपा, आय डिडंट गेट द लास्ट वर्ड्स. आता इथं नवीन शब्द आलाय पहा, पार्डन. पार्डन म्हणजे काय, मला माफ करा. ग्रँडपा आजोबा. पार्डन ग्रँडपा, आय डिडंट गेट द लास्ट वर्ड्स, कुड यू रिपीट दोज. विद्या आजोबांना काय म्हणते, आजोबा जरा मला माफ करा, मी तुमचं बोलणं मधीच थांबवते, परंतु मला तो जो लास्ट वर्ड आहे किंवा शेवटचा जो शब्द आहे शुगर केन ट्रीट, हा माझ्यासाठी पुन्हा जरा परत सांगता का. तर ग्रँडपा म्हणतात अ शुगर केन ट्रीट. तर ग्रँडपा म्हणतात शुगर केन ट्रीट. विद्या, सॉरी ग्रँडपा, बट आय डिड नॉट अंडरस्टँड द फ्रेज अ शुगर केन ट्रीट. विद्या पुन्हा आपल्या आजोबांना म्हणते की आजोबा, अहो खरोखरच मला त्या शुगर केन ट्रीट या शब्दाचा अर्थ समजलेला नाही. ग्रँडपा सेज अ ट्रीट इज समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉयज. अगं विद्या, मेजवानी म्हणजे अशी एखादी गोष्ट की जी एखाद्याला आनंद देते. द जॅकल वॉन्टेड द कॅमल. त्या कोल्ह्याला, तो जो आपला मित्र होता, त्या मित्राला घेऊन जावं, टू गो विथ हिम टू द शुगर केन फील्ड. उसाच्या शेतामध्ये घेऊन जावं आणि खूप मजा करावी असं त्या कोल्ह्याला वाटत होतं. त्यावरती अक्षय काय म्हणतोय पहा. अक्षय सेज, कॅन आय एक्सप्लेन फर्दर. मी पुढचं स्पष्टीकरण करू का. तर तो स्पष्टीकरण करतोय पहा. तो काय म्हणतोय, कॅन आय एक्सप्लेन फर्दर. द जॅकल अँड द कॅमल वेर गोईंग टू ईट अँड एन्जॉय द शुगर केन फ्रॉम द फार्मर्स फील्ड. त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो ऊस होता, त्या ऊसाच्या शेतात जायचं, खूप ऊस खायचा आणि खूप धम्माल आणि मजा करायची असं अक्षय म्हणाला. त्यावरती राधिका काय म्हणते. राधिका सेज, व्हाय एव्हरीवन विल एन्जॉय अ शुगर केन ट्रीट. का, प्रत्येक जण ऊसाच्या मेजवानीचा आनंद घेतील. ग्रँडपा सेज, यस बरोबर आहे. यू हॅव अंडरस्टूड द मिनिंग ऑफ ट्रीट. आत्ता बरोबर आहे, तुला आता त्या ट्रीट या शब्दाचा अर्थ राधिका चांगला समजलेला आहे. त्यावरती गौरी काय म्हणते. गौरी सेज, प्लीज कंटिन्यू. ग्रँडपा, आजोबा गोष्ट जरा पूर्ण कंटिन्यू करा ना. गौरी सेज, प्लीज कंटिन्यू ग्रँडपा, लेट्स लिसन टू द स्टोरी. आजोबा गोष्ट जरा पूर्ण करा ना कृपा करून. लेट्स लिसन टू द स्टोरी. आपण जरा गोष्ट ऐकूया. बट टेल मी प्लीज, डज इट मीन दॅट दे वेर गोइंग टू स्टील फ्रॉम द फार्मर. पण अगोदर मला आजोबा एक सांगा ना, की म्हणजे ते त्या शेतकऱ्याच्या शेतातला ऊस चोरायला निघाले होते का. त्यावरती श्रेया काय म्हणते. श्रेया सेज, मे बी, बट लेट्स लिसन टू द स्टोरी. ग्रँडपा, लेट्स प्लीज हॅव द क्वेश्चन्स लेटर. श्रेया काय म्हणते, हो कदाचित ते चोरायला निघाले असतील, परंतु आधी आपण काय करूया, गोष्ट ऐकूया. आजोबा प्लीज जरा गोष्ट अगोदर सांगा आणि नंतर आपण त्यावरती प्रश्न घेऊयात. तर विद्यार्थी मित्र, इथे हे कॉन्व्हर्सेशन संपलेलं आहे. पेज नंबर 19 वरती एक टेबल लिहिलेला आहे. पहिला कॉलम आहे इंटरप्शन्स आणि दुसरा कॉलम आहे रिस्पॉन्सेस. इंटरप्शन्स म्हणजे व्यत्यय आणि रिस्पॉन्सेस म्हणजे काय, प्रतिक्रिया. तुम्ही हे शिकला असाल की ज्या वेळेला आजोबा गोष्ट सांगत होते त्यावेळेला रोनक, राधिका, विद्या आणि अक्षय आजोबांचं बोलणं मध्येच थांबून त्यांना एखादा शब्द, एखादं वाक्य किंवा एखादा वाक्प्रचार जर समजला नाही तर त्यांना
व्यत्यय आणीत होते आणि आजोबा त्यांना तो शब्द किंवा एखादं वाक्य किंवा वाक्प्रचार समजून सांगत होते. प्रतिक्रिया ते देत होते, त्याला आपण काय म्हणतो, रिस्पॉन्सेस. इथे काही शब्द दिलेले आहेत इंटरप्शनचे, म्हणजे व्यत्यय किंवा एखाद्याचं बोलणं आपल्याला खंडित करायचं असेल तर अतिशय नम्रपणाने आपल्याला ते बोलणं समोरच्या व्यक्तीची माफी मागून खंडित करता आलं पाहिजे. त्यासाठी इंटरप्शन्स या कॉलम मध्ये पहिल्या रो मध्ये एक शब्द आहे पार्डन, मला माफ करा, किंवा एक्सक्यूज मी सर और एक्सक्यूज मी मॅडम. त्यावेळेला रिस्पॉन्स त्यांचा हां बोला. किंवा दुसऱ्या कॉलम मध्ये कॅन यू रिपीट दॅट प्लीज, तुम्ही ते कृपया पुन्हा सांगू शकता का. जर एखादं वाक्य, एखादा शब्द, एखादा वाक्प्रचार आपल्याला समजला नाही किंवा तो नीटसा ऐकू आला नाही, अशा वेळेला आपण त्यांच्या बोलण्यामध्ये अतिशय नम्रपणाने खंड पाडून आपल्याला त्यांना विचारता आलं पाहिजे, कॅन यू रिपीट दॅट प्लीज, किंवा विल यू प्लीज से दॅट अगेन, किंवा तुम्ही तो शब्द मला पुन्हा सांगाल का. तर समोरच्या व्यक्तीचा रिस्पॉन्स शुअर किंवा सर्टनली, अगदी निश्चित किंवा खात्रीने असा यायला हवा. तिसऱ्या कॉलम मध्ये सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट वर्ड, सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट सेंटेन्स. समजा एखादी माहिती तुम्ही ऐकताय किंवा एखादी चर्चा तुम्ही तुमच्या मित्राशी करताय, त्यावेळेला जर एखादं वाक्य तुम्हाला नीटसं ऐकू आलं नाही किंवा एखादा शब्द तुम्हाला समजला नाही, एखादं वाक्प्रचार जर तुम्हाला समजला नाही, तर अतिशय नम्रपणाने बोलणाऱ्याचं बोलणं मध्येच थांबून त्याला नम्रपणाने म्हणू शकता की सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट वर्ड, और सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट सेंटेन्स. त्यावेळेला त्यांचा रिस्पॉन्स ओके आय विल रिपीट इट, ठीक आहे तर मी पुन्हा आपल्यासाठी रिपीट करतो. त्यानंतर नेक्स्ट कॉलम मध्ये कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट, और कुड यू एक्सप्लेन द मिनिंग ऑफ, त्या शब्दाचा किंवा त्या वाक्याचा अर्थ माझ्यासाठी कृपया तुम्ही स्पष्ट कराल का. तर रिस्पॉन्स त्याला असा मिळेल, आय विल एक्सप्लेन इट आफ्टरवर्ड्स, और नॉट नाउ लेटर ऑन, निश्चितच मी स्पष्टीकरण नंतर देईल किंवा आता नाही नंतर. आणि शेवटच्या कॉलम मध्ये एक्सक्यूज मी कॅन आय आस्क समथिंग, तर रिस्पॉन्स मिळेल गो अहेड. मी पुन्हा टेबल मधील इंटरप्शन्स आणि रिस्पॉन्सेस तुमच्यासाठी वाचतो. पार्डन, मला माफ करा, एक्सक्यूज मी सर, एक्सक्यूज मी मॅडम. रिस्पॉन्सेस येस. सेकंड, कॅन यू रिपीट दॅट प्लीज, और विल यू प्लीज से दॅट अगेन. रिस्पॉन्स शुअर और सर्टनली. नेक्स्ट, सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट वर्ड, किंवा सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट सेंटेन्स. त्यावेळेला रिस्पॉन्स असेल ओके आय विल रिपीट इट. नेक्स्ट कॉलम, कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट, और कुड यू एक्सप्लेन द मीनिंग ऑफ डॅश डॅश डॅश. रिस्पॉन्स आय विल एक्सप्लेन इट आफ्टरवर्ड्स, or not now later on. And the last one is excuse me can I ask something. Response go ahead. So dear students, I am going to stop my lecture here. We will meet the next day. Thanks.